नमस्कार, मी मनीषा. आजचा जो माझा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बोधकथा नाही, साधी कथा नाही, गाणं नाही. तर मी आजचा व्हिडिओ जो आहे तो हा खास आपले यूट्यूबवरचे माझं चॅनल पाहणारे व्हिडिओ पाहणारे श्रोते, प्रेक्षक आणि यूट्यूब यांच्यासाठी केलेला आहे की ज्यांच्यामुळं माझा आत्मविश्वास वाढला. आणि यूट्यूब म्हणजे काय मला काहीच माहीत नव्हतं. आधी मला सोशल मीडिया म्हणजे काय ते जास्तीचं माहिती नाही. मोबाईलचा वापर माहिती नाही. मोबाईलचा वापर म्हणजे काय आपला मेसेज टाकणे, नंबर सेव्ह करणे, नंतर एकमेकाला फोन कसा लावायचा, काय लावायचा एवढंच मला माहिती होतं. बाकी काही माहीत नव्हतं. पण काही कारणाने थोडीशी विमनस्कता आल्यामुळं मला घरामध्ये असं सुचवण्यात आलं. माझं वाचन वगैरे खूप आहे, ते माहिती आहे घरामध्ये. तर हे जे तू काय माहिती आम्हाला सांगतेस त्याच्यापेक्षा तू यूट्यूबवर हे जर लोड करायला लागलीस, अपलोड करायला लागलीस व्हिडिओ, तर लोकांना पण त्यातली माहिती होईल आणि बऱ्याच लोकांना त्याची माहिती होईल. तर तू हे करत जा. पण आता ते आलं पाहिजे. मग मला थोडं शिकवण्यात आलं घरामध्ये. मग त्याच्यामध्ये मी प्रयत्नशील राहिले. सारखं आपल्याजवळ कोण बसणार, मग हे कसं करायचं, ते कसं करायचं, असं कसं, तसं कसं. मग मला शेजारच्या कॉलेजमधल्या मुलींनी खूप सहकार्य केलं आणि त्या पण मला सांगायला यायच्या की काकू तुम्हाला काही अडचण आली तर सांगा, आम्ही सांगतो. मग ते करत करत मी ते अपलोड करायला शिकले यूट्यूबवर. माझे व्हिडिओ पहिले मी लाँग टर्मचे टाकत होते, त्याला येत होते व्ह्यूज, पण काही जास्त येत नव्हते. म्हणजे लोक बघतात, व्ह्यूज येणं म्हणजे काय, लोक बघतात एवढंच मला माहिती होतं. पण ते सबस्क्रायबर म्हणजे काय, मोनोटाईज म्हणजे काय, हे काय मला त्यातलं इतकं माहिती नव्हतं. अजूनही तितकं माहिती नाही आहे मला. मला एकच गोष्ट समजते की मी जे काही सांगते आणि मी जी काही माहिती देते ती लोकांना आवडती, लोक बघतात, व्ह्यूज येतात, याचा अर्थ लोक बघतायत ते. आणि ठीक आहे, आता सबस्क्रायबर पण जरा बऱ्यापैकी झालेले आहेत. मग नंतर मी शॉर्ट व्हिडिओ टाकायला लागले आणि त्यालाही खूप चांगले व्ह्यूज यायला लागले. आणि मग यूट्यूबचे पण मेसेज यायला लागले, तुमचे 100 व्ह्यूज पूर्ण झालेले आहेत आणि 200 व्ह्यूज पूर्ण झालेले आहेत वगैरे. मी काहीतरी चांगलं चाललं आहे एवढं मला त्यातनं समजतं. तर आता ते बाकीचं काही मला समजत नाही, कारण आम्हाला तसं काही त्यातलं कळत नाही ना. मुलं म्हणजे मुलांचं सहकार्य घ्यायचं तर मुलं पण लांब असतात कामानिमित्त. पण ठीक आहे म्हणलं, लोक आवडीनं बघतायत, लोकांच्यापर्यंत आपण घेतलेलं ज्ञान जाते आणि आवडीनं बघतायत, हे आम्हाला खूप खूप आनंद होतो. तर ह्या आपल्यामुळं माझा आत्मविश्वास वाढला आणि जास्तीत जास्त आपल्याला जे काही माहिती आहे ते आपल्यापर्यंत सादर करावं असं मला वाटायला लागलं. आणि त्यामुळं मी यूट्यूबचा पण प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्यामुळं मी आपले आणि यूट्यूबचे खूप खूप धन्यवाद मानते. आणि असंच मला जे जे काय माहिती होईल ते मी आपल्या